सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवड आज होणार असून मागील 20 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्यामुळे जिल्हा प्रशासनानं आज होणाऱ्या सभापती निवडीदरम्यान जिल्हा परिषद आवारात 144 कलम लागू केले आहे। या दरम्यान जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती, महिला बाल कल्याण समिती आणि इतर 2 विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत। या दरम्यान नामनिर्देशन पत्र हे सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत भरले जाणार आणि यानंतर 1 वाजेपर्यंत माघार घेण्याचा अवधी राहणार आहे। यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मॅजिक फिगरपर्यंत पोहोचताना आल्यामुळे दोन्ही पक्षाची भूमिका काय असणार आणि भाजप नेमकी काय रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे संपादक प्रकाश शिंदे यांनी। सातारा जिल्ह्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये जो राडा पाहायला मिळाला तो राडाचं पडसाद अजूनसुद्धा विझलेलं नसतानाच आज 4 सभापतीसाठी सातारा जिल्हा परिषदमध्ये निवडी होणार आहेत। खरं तर या निवडीचं पार्श्वभूमी अशी आहे की 11 वाजता सर्व जे कोणी आहेत त्यांनी अर्ज दाखल करायचे। 11 ते 12 हा टायमिंग अर्ज दाखल करण्यासाठी आहे। त्याचबरोबर 12 ते 1 टायमिंग हा आहे तो अर्ज माघारी घेण्यासाठी ठेवलेला आहे आणि 1 नंतर आहे ते मतदानाला सुरुवात होणार आहे आणि 1 नंतर साधारण 1:30 ते 2च्या आसपास हा निकाल सातारा जिल्ह्याचे 4 सभापती कोण होणार आहे हे जाहीर होणार आहे। खरं तर यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी मोठी चुरस केलेली आहे। त्याचबरोबर भाजपने सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। जयकुमार गोरे असू द्या किंवा शिवेंद्रराजे असू द्या यांनी यावेळेस सुद्धा 4ही सभापती हे भाजपचेच होतील असं वक्तव्य केल्यामुळे या निवडीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। खरं तर ही जे निवडी होत असताना सातारा या जिल्हा परिषदमध्ये आज नक्की काय होणार याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना राष्ट्रवादी झालेल्या अपमानाचा बदला घेणार का? त्याचबरोबर राष्ट्रवादी भाजपने जे सांगितलेलं आहे की आमचे 4 सभापती होतील यात ते यशस्वी होतील का हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।